Friends, in 11th standard, subject biology, topic number 4, kingdom Animalia. In this topic, today we are going to discuss here about criteria used for animal classification. In this, we are found that general characteristics and great diversity observed in kingdom Animalia is very vast, as well as how this diverse group is classified systematically. All these concepts are discussed here. First of all, criteria used for animal classification. In this, ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन म्हणजे प्राण्यांचे जे क्लासिफिकेशन वर्गीकरण केलेलं आहे ते ज्या ज्या मेथडनी ज्या ज्या ग्रेड्सनी केलेलं आहे त्यामध्ये सेल्युलर सेल्स, दॅट इज अ टिश्यू ऑर्गन और बॉडी सिमेट्री और असिमेट्री म्हणजे बॉडीच्या सिमेट्रीनुसार त्यांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. टिश्यू ऑर्गनच्या क्रायटेरिया लावून किंवा सेल्युलर सेल आणि टिश्यूचा क्रायटेरिया लावून हा क्लासिफिकेशन केलेला आहे. काही ठिकाणी त्याच्या सिमेट्रीनुसार त्यामध्ये रेडियल सिमेट्री असेल, बायलॅटरल सिमेट्री असेल. काही ठिकाणी क्लासिफिकेशनसाठी बॉडी कॅव्हिटीचा विचार केला आहे. मग बॉडी कॅव्हिटीमध्ये असिलोमेट आहे, सुडोसिलोमेट आहे, सिलोमेट, हे 3 प्रकार येतात. आणि त्यानंतर जर्म लेअरनुसार क्लासिफिकेशन केलेलं आहे. यामध्ये डिप्लोब्लास्टिक, ट्रिप्लोब्लास्टिक ह्या 2 पद्धतींमध्ये वर्गीकरण केलेलं आहे. आणि त्यानंतर सेगमेंटेशन म्हणजेच सेगमेंटेशन अनसेगमेंटेड अँड सेगमेंटेड या पद्धतीनुसार म्हणजेच बॉडीवरती प्राण्यांच्या शरीरावरती असणारे सेगमेंटचा विचार करून सेगमेंटेड आणि अनसेगमेंटेड या दोन्ही पद्धतीनं प्राण्यांचं काय केलेलं आहे, वर्गीकरण केलेलं आहे. पहिल्यांदा आपण ॲनिमल बॉडी प्लॅन आपण इथं पाहणार आहोत. ॲनिमल बॉडी प्लॅनमध्ये ॲनिमल बॉडी प्लॅन त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन करत असताना पहिला घटक घेतलेला आहे सेल ॲग्रिगेट प्लॅन. क्लासिफिकेशन करताना ॲनिमल बॉडी प्लॅन याच्यामध्ये पहिला प्रकार केलेला आहे सेल ॲग्रिगेट प्लॅन. In this body plan cells do not form tissues or organs. या बॉडी प्लॅन मध्ये सेल्सचं रूपांतर टिश्यू मध्ये होत नाही किंवा अवयवामध्ये पण होत नाही. देयर इज अ मिनिमल डिफरन्सिएशन अँड डिव्हिजन ऑफ लेबर अमंग सेल्स. कारण याच्यामध्ये सेल्समध्ये डिव्हिजन ऑफ लेबर म्हणजे कामाची विभागणी जास्त होत नाही आणि त्यामुळं या पद्धतीमध्ये आपल्याला सेल ॲग्रिगेट प्लॅन दिसून येतं. म्हणजे फक्त सेलचाच समावेश आहे, यामध्ये टिश्यू फॉर्मेशन नाही आहे. आणि या पद्धतीनं आपल्याला प्राणी दिसून येतात ते म्हणजे पोरीफेरा या फायलममध्ये. आणि म्हणून फायलम पोरीफेरा चे सर्व प्राणी याच्यामध्ये आपल्याला सेल ॲग्रिगेट प्लॅननुसार दिसून येतात. फायलम पोरीफेरा. हिअर पोरी मीन्स पोरस. बॉडी ऑफ दिस इनव्हर्टिब्रेट्स इज पोरस ॲनिमल्स मीन्स संपूर्ण शरीरावरती छिद्र असतात, त्याला आपण पोरीफेरा असं म्हणत आहोत. ह्याचं एक्झाम्पल आहे स्पॉन्ज. एक्झाम्पल इज स्पॉन्ज. देन सेकंड वन इज blind sac body plan. Blind sac body plan. Here in this blind sac body plan, example is Hydra. Example is Hydra. In this body plan, body is like a sac.
म्हणजे या बॉडी प्लॅनमध्ये बॉडी कशी असते, सॅक सारखी, पिशवीसारखी असते. विथ सिंगल ओपनिंग, म्हणजे इथं या प्राण्यांमध्ये बघितलं आपण तर एकच ओपनिंग आहे. डायजेशन इज कॅरीड आउट इन दिस सॅक लाईक स्ट्रक्चर वेअर इंजेक्शन अँड इजेक्शन टेक प्लेस थ्रू द सेम ओपनिंग. आता या ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन या शब्दाचा अर्थ इथं एकच ओपनिंग असल्यामुळं एकाच ओपनिंग मधून इंजेक्शन मीन्स फूड मटेरियल आत घेणे, इंटेक करणे, आणि इजेक्शन म्हणजे वेस्ट मटेरियल बाहेर टाकणे, हे दोन्ही ओपनिंग एकाच ओपनिंग मधून होत असतात. दोन ओपनिंग वेगळे नसल्यामुळे एकाच ओपनिंग मधून दोन्ही प्रोसेसेस होत असतात आणि म्हणून याला आपण ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन असं म्हणणार आहे. हे आपण फायलम निडारिया या फायलममध्ये या पद्धतीचे प्राणी दिसून येतात. ह्याचं एक्झाम्पल आहे हायड्रा. हायड्रामध्ये आपल्याला फक्त एकच ओपनिंग दिसतं माउथचं, आणि त्या माउथच्या ओपनिंग मधूनच इंजेक्शन आणि इजेक्शन ह्या दोन्ही प्रोसेस पूर्ण होतात. तिसरा ॲनिमल बॉडी प्लॅन, तिसरा क्रायटेरिया असा आहे ट्यूब विदिन द ट्यूब बॉडी प्लॅन. म्हणजे क्रायटेरिया जो 3 नंबरचा आहे, ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन, म्हणजेच बघा ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन. ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन हा तिसरा क्रायटेरिया आहे की या क्रायटेरियामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम इज प्रेझेंट इन ट्यूब लाईक बॉडी कॅव्हिटी. म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीमची जी ट्यूब आहे ती बॉडी कॅव्हिटीच्या आतमध्ये ट्यूबसारखी असते. यामध्ये माउथ अँड ॲनस आर प्रेझेंट ॲट 2 सेपरेट एंड्स ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम. म्हणजे याच्यामध्ये आपण बघितलं तर माउथ आणि ॲनस हे सेपरेट ओपनिंग आहेत आणि ते बॉडीच्या दोन्ही टोकाला आहेत. म्हणजे माउथ एका टोकाला, ॲनस एका टोकाला, अँड 2 सेपरेट एंड्स ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम. या पद्धतीनं ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन हे प्राणी जे आहेत या पद्धतीचे ते आपल्याला फायलम ॲनेलिडा फायलममध्ये या पद्धतीचे प्राणी आपल्याला दिसून येतात. ह्याचं एक्झाम्पल आहे ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन. दिस फायला शो ॲनेलिडा ऑनवर्ड्स ऑल फायला. म्हणजे ॲनेलिडाच्या पुढचे सगळे फायलम मध्ये आपल्याला ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन चे प्राणी दिसतात. त्याचं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो अर्थवर्म. अर्थवर्मच्या शरीरामध्ये सुद्धा बाहेरच्या बॉडी कॅव्हिटीच्या आतमध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीमची ट्यूब आहे, म्हणून त्याला बाहेरच्या बॉडीच्या आतमध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम असल्यामुळे तिथं आपण एक ट्यूब ही दुसऱ्या ट्यूबच्या आत आहे आणि असं आपण समजून ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅननुसार त्याची शरीराची रचना झालेली आहे. यानंतर जर आपण डायग्रामनुसार गेलो, आपण जर जर्म लेयरनुसार गेलो तर त्याचे 2 भाग पडतात की या क्रायटेरियामध्ये डिप्लोब्लास्टिक, ट्रिप्लोब्लास्टिक. म्हणजे 2 जर्म लेयर असतील तर डिप्लोब्लास्टिक ॲनिमल तयार होतात आणि 3 जर्म लेयर तयार झाले असतील म्हणजेच आउटर इक्टोडर्म मधला आहे तो मेसोडर्म आणि इनर इंडोडर्म, तर त्यानुसार 3 जर्म लेयर असतील तर ते ट्रिप्लोब्लास्ट ॲनिमल्स. म्हणजे त्या 3 जर्म लेयरपासून तयार होणाऱ्यांना ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स असं आपण म्हणूया. त्यानंतर सिमेट्रीनुसार विचार केला, बायलॅटरल सिमेट्री म्हणजे 2 शरीराचे 2 भाग होतात म्हणजे तर बायलॅटरल. त्यानंतर रॅडियल सिमेट्री अँड असिमेट्री. यामध्ये असिमेट्रीमध्ये कोणताच मुख्य अक्षापासून असे समान असे भाग होत नाही, त्याला असिमेट्री म्हणूया आपण. रॅडियल सिमेट्री म्हणजे ज्याच्यामध्ये वर्तुळाच्या त्रिज्येसारखं समान भाग होत असतील बॉडीचे तर त्याला आपण रॅडियल सिमेट्री म्हणणार आहे. बायलॅटरल सिमेट्री मीन्स द्विपार्श्व सममित. याच्यामध्ये 2 समान बॉडीचे मुख्य अक्षापासून जर 2 समान भाग होत असतील तर त्याला आपण बायलॅटरल सिमेट्री म्हणणार आहे. यानंतर आपण ॲनिमल क्लासिफिकेशन जे आहे तर त्यामध्ये आपण प्रत्येक क्लासिफिकेशनमधला प्रत्येक फायलम त्याचे डिटेल्स
आपण बघणार आहोत. यामध्ये पहिला फायलम आहे फायलम पोरीफेरा. फायलम पोरीफेरा या शब्दाचाच अर्थ आहे पोरी मीन्स पोर्स आणि फेरॉन मीन्स बिअरिंग. मीन्स दोज ॲनिमल्स विच हॅव पोर बिअरिंग. म्हणजेच ज्या प्राण्यांना शरीरावरती पोर्स आहेत, छिद्र आहेत, अशा प्राण्यांना आपण पोरीफेरा असं म्हणणार आहोत. ह्याचं एक्झाम्पल आहे स्कायफा, युस्पॉन्जिया मीन्स बाथ स्पॉन्ज, युप्लेक्टेला मीन्स व्हीनस फ्लावर बास्केट असं याला म्हटलं जातं. फायलम पोरीफेरा इन these are aquatic animals. All animals are in phylum porifera are aquatic. म्हणजे हे सगळे जलीय प्राणी आहेत. मोस्ट ऑफ देम आर मरीन अँड फ्यू आर फ्रेश वॉटर. ह्यातले जास्तीत जास्त सर्व प्राणी हे समुद्रात राहणारे आहेत, समुद्रात खाऱ्या पाण्यामध्ये असतात आणि काही त्यातले गोड्या पाण्यात देखील आढळून येतात, म्हणजे नदीच्या पाण्यात देखील आढळून येतात. दे आर ऑल्सो कॉल्ड स्पॉन्जिस. याला आपण अजून काय म्हणू शकतो? स्पॉन्जिस असंही म्हणू शकतो. देन मोस्ट ऑफ देम हॅव असिमेट्रिकल बॉडी. ह्यातल्या जास्तीत जास्त प्राण्यांमध्ये असिमेट्रिक बॉडी आढळून येते. असिमेट्रिक म्हणजे आपल्याला सिमेट्री आढळून येत नाही, म्हणजे सममितता दिसून येत नाही. बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स कन्सिस्ट ऑफ मेनी सेल्स विथ लिटल डिव्हिजन ऑफ लेबर. आता या प्राण्यांच्या शरीरामध्ये अनेक सेल्स आहेत, पण त्याच्यामध्ये खूप कमी प्रमाणात कामाची विभागणी आहे सेल्समध्ये. हेच देअर बॉडी इज कन्सिडर्ड ॲज अ कॉलनी ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ सेल्स. आणि म्हणून ह्या प्राण्यांच्या शरीरातली जी बॉडी आहे तिला आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सेलची कॉलनी एकत्र झालेली आहे. सेलचीच कॉलनी म्हणजे पेशींचीच काय आहे, पेशींचा समूहानं बनलेले ही त्याची बॉडी आहे. दीज आर सिडेंटरी ॲनिमल्स. म्हणजे फायलम पोरीफेरल ॲनिमल्स हे जास्तीत जास्त करून सिडेंटरी असतात, म्हणजे समुद्राच्या तळाशी असतात. ऑन देअर बॉडी दे बिअर न्यूमरस मायन्यूट पोर्स कॉल्ड ओस्टिया. संपूर्ण शरीरावरती बारीक छिद्र असतात, म्हणून आपण त्यांना ओस्टिया म्हणणार आहोत. थ्रू विच वॉटर इंटर्स इन द बॉडी. ह्या ओस्टियामधूनच त्यांच्या शरीरामध्ये पाणी आत जातं. आतमध्ये पुन्हा मोठी कॅव्हिटी आहे, तिला आपण स्पॉन्जोसील म्हणणार आहे. वॉटर लिव्स द बॉडी. म्हणजे पाणी आत गेल्यानंतर पाणी आतमध्ये वॉटर लिव्स द बॉडी. पूर्णपणे आतमध्ये स्पॉन्जोसीलमध्ये पाणी जातं. थ्रू सिंगल लार्ज ओपनिंग कॉल्ड ऑस्क्युलम. आणि पाणी आत गेल्यानंतर त्या कॅव्हिटीमध्ये पाणी गेल्यानंतर तिथून वरती जे मोठं ओपनिंग आहे ते ओपनिंग म्हणजे ऑस्क्युलमचं आहे. आणि ह्या ऑस्क्युलमच्या ओपनिंगमधून पाणी काय होतं, वेस्ट मटेरियल जे असेल तर ते ऑस्क्युलममधून बाहेर जातं. म्हणजे या प्राण्याच्या शरीरामध्ये ओस्टियामधून पाणी आत येतं, आतमध्ये स्पॉन्जोसीलमध्ये पाणी राहतं आणि त्यानंतर डायजेशन कंप्लीट झाल्यानंतर वेस्ट मटेरियल हे ऑस्क्युलममधून बाहेर जातं. वॉटर इज सर्क्युलेटेड इन द बॉडी थ्रू द कॅनल सिस्टीम. पूर्ण बॉडीमध्ये वॉटर जे सर्क्युलेट म्हणजे सगळीकडं त्याचं परिवहन जे आहे ते कॅनल सिस्टीमद्वारे आहे. ड्युरिंग इट्स सर्क्युलेशन सेल्स ऑफ द ॲनिमल बॉडी ॲब्सॉर्ब फूड. या पाण्याचं जे सर्क्युलेशन आहे त्यातूनच जे येणारे मिनरल्स आहेत ते त्या बॉडीमध्ये ॲब्सॉर्ब केले जातात. त्यातून मिळणारे मिनरल्स हे फूड म्हणून ॲब्सॉर्ब केले जातात. अँड एक्सचेंज रेस्पिरेटरी गॅसेस. आणि त्याच पाण्यातून आलेले जे गॅसेस आहेत, विरघळलेले जे वायू आहेत ते रेस्पिरेशन करून रेस्पिरेटरी गॅसेस त्यातूनच एक्सचेंज ऑफ गॅसेस या छिद्रातूनच होतं. अँड रिलीज एक्सक्रिटरी प्रॉडक्ट्स. आणि वेस्ट मटेरियल हे ऑस्क्युलममधून बाहेर टाकले जातात. स्पॉन्जोसील इज लाइन्ड बाय स्पेशल फ्लॅजेलेटेड सेल्स कॉल्ड कोयानोसाइट्स और कॉलर सेल्स. स्पॉन्जोसील जे आहे याच्यामध्ये स्पेशल फ्लॅजिलेटेड सेल्स म्हणजे या स्पॉन्जोसीलमध्ये एक स्पेशल प्रकारच्या सेल्स असतात, त्यांना आपण कोयानोसाइट्स किंवा कॉलर सेल्स म्हणणार आहे. बीटिंग ऑफ फ्लॅजेला क्रिएट्स वॉटर करंट. आता याच्यामध्ये फ्लॅजेला जो दिसतो आपल्याला तो फ्लॅजेलामुळं त्या वॉटर करंट
पास करून हा काय करतो, पोहण्यासाठी त्याची मदत होते. बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज सपोर्टेड बाय कॅल्केरियस और सिलिशियस स्पिक्युल्स और प्रोटीनेशियस स्पॉन्जिन फायबर्स. पूर्णपणे या प्राण्याच्या शरीरामध्ये स्पॉन्जोसील या प्राण्याच्या शरीरामध्ये सपोर्ट करण्यासाठी कॅल्केरियस आणि सिलिशियस स्पिक्युल्स आहेत किंवा प्रोटीनेशियस स्पॉन्जिन फायबर्स आहेत. प्रोटीनेशियस म्हणजे प्रोटीन सारखे स्पॉन्जिन फायबर्स आहेत आणि त्यामुळं या प्राण्याला त्याचा आधार म्हणून उपयोग करता येतो. दे रिप्रोड्यूस असेक्शुअली म्हणजे या प्राण्याचं प्रजनन हे अलैंगिक पद्धतीनं आहे, ॲज वेल ॲज सेक्शुअली. शिवाय सेक्शुअल मेथडनं पण म्हणजे लैंगिक पद्धतीनं पण प्रजनन होत असतं. असेक्शुअल रिप्रोडक्शन इज परफॉर्म्ड बाय फ्रॅगमेंटेशन. अलैंगिक प्रजनन जे आहे ते खंडीभवनाने होतं अँड जेम्युअल फॉर्मेशन. देन ॲनिमल्स हॅव द ॲबिलिटी ऑफ रिजनरेशन म्हणजे पुनर्निर्मितीची पण क्षमता या प्राण्यांमध्ये दिसून येते. पुनर्निर्मिती किंवा जनन म्हणजे याचाच अर्थ आहे की एखादा भाग कट होऊन गेला तर तो पुन्हा निर्माण करण्याची ताकद म्हणजेच पॉवर ऑफ रिजनरेशन या प्राण्यामध्ये याची क्षमता तयार झालेली असते. सेक्शुअल रिप्रोडक्शन इज परफॉर्म्ड बाय फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स म्हणजे यांच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन सुद्धा होत असतं, त्याच्यासाठी गॅमेट्स तयार होत असतात. फर्टिलायझेशन हे शरीराच्या आत होतं म्हणून त्याला आपण फर्टिलायझेशन इज इंटरनल. डेव्हलपमेंट टेक प्लेस थ्रू इनडायरेक्ट लार्वल स्टेज. यामध्ये डेव्हलपमेंट जी म्हणजे त्यांचं इंटरनल फर्टिलायझेशन प्रजनन आत झाल्यानंतर फलनक्रिया आत झाल्यानंतर पूर्णपणे त्याची डेव्हलपमेंट जी आहे ती लार्वल स्टेजमध्ये होते. म्हणजे त्याची डायरेक्ट डेव्हलपमेंट ही लार्वा म्हणजेच एक प्रकारच्या अळीच्या अवस्थेमध्ये हे काय होतात, सुरुवातीला अळीच्या अवस्थेमध्ये हे तयार होतात. याचं उदाहरण आहे सायकॉन, युस्पॉन्जिया, युप्लेक्टेला. हे सर्व प्राणी आपल्याला फायलम पोरीफेरा यामध्ये दिसून येतात. Then next phylum is phylum Nidaria. Nidaria, it is a second phylum in animal classification. In this example are Hydra, Aurelia, Physalia, Adamsia. In this Aurelia means jellyfish. Physalia, it is also called as a Portuguese man of war. Adamsia is also called as a sea anemone and Gorgonia it is also called as a sea fan and Diploria it is also called as a brain coral. The characteristics of this phylum Nidaria is they are aquatic, mostly marine and few are freshwater forms. म्हणजे बघा हे निडारिया ग्रुपमधले सर्व प्राणी हे एक तर ॲक्वॅटिक असतील. ॲक्वॅटिक म्हणजे जलीय, काही यातले खाऱ्या पाण्यात राहणारे आणि काही फ्यू आर फ्रेश वॉटर म्हणजे फक्त काहीच प्राणी आपल्याला गोड्या पाण्यात आढळून येतात. दे आर ससाईल ऑर फ्री स्विमिंग म्हणजे ते पूर्णपणे मुक्तपणे पोहणारे. दे शो रॅडियल सिमेट्री म्हणजे रॅडियल सिमेट्री दाखवतात. म्हणजे बॉडीचे जसं वर्तुळाची त्रिज्या सर्व ठिकाणी सेम असते त्या वर्तुळामध्ये, तसं या बॉडीमध्ये रॅडियल सिमेट्री दिसून येते. दे आर डिप्लोब्लास्टिक म्हणजे बॉडी त्याची 2 जर्म लेअरपासून तयार झालेली आहे. विथ ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन म्हणजे फक्त एकच ओपनिंग आहे. ॲनिमल्स एक्झिबिट 2 बॉडी फॉर्म्स. या प्राण्यांमध्ये ॲनिमल्स जे आहेत ते फक्त आपल्याला 2
रूपात दिसून येतात. 2 वेगवेगळ्या रूपात आपल्याला पूर्णपणे ते प्राणी आढळून येतात. त्याच्यामध्ये पॉलिप आणि मेड्युसा अशी त्याची 2 रूप आहेत. त्यामधलं पॉलिप टाईप जे आहे, पॉलिप फॉर्ममध्ये जे प्राणी आढळतात ते सिलिंड्रिकल असतात. सिलिंड्रिकल फॉर्म हे हायड्रा हे त्याचं उदाहरण आहे. हायड्रा हा सिलिंड्रिकल फॉर्ममध्ये असतो. आणि मेड्युसा टाईपमधलं आहे, मेड्युसा फॉर्ममध्ये जे प्राणी निडारिया आढळून येतात ते अम्ब्रेला सारखे दिसणारे म्हणजे छत्रीसारखे दिसणारे, ह्याचं एक्झाम्पल आहे ऑरेलिया म्हणजेच जेलीफिश. यामध्ये बॉडी कॅव्हिटी जी आहे आतील, ती बॉडी कॅव्हिटी इज मींट फॉर सर्क्युलेशन ॲज वेल ॲज डायजेशन. याच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी जी आहे ती बॉडी कॅव्हिटीमध्येच त्याचं सर्क्युलेशन म्हणजे परिवहन म्हणजे ब्लड सर्क्युलेशन ॲज वेल ॲज डायजेशन म्हणजेच त्याच्यामध्ये डायजेशनची पण पचनाची पण क्रिया त्या बॉडी कॅव्हिटीमध्येच असते. हेच कॉल्ड आणि दोन्ही कार्य एकत्रच होतात म्हणून त्याला आपण गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी ऑर सिलेंटेरॉन असं पण म्हणतात. आणि म्हणून ह्या गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी किंवा सिलेंटेरॉन म्हणून ह्या फायलमचं नाव सिलेंटरॅटा असंही म्हटलं जातं. टेंटॅकल्स बियर निडोब्लास्ट. याच्यामध्ये जे टेंटॅकल्स आहेत ते टेंटॅकल्समध्ये निडोब्लास्ट सेल आहेत किंवा त्यालाच आपण स्टिंगिंग सेल्स असं पण म्हणतो. स्टिंगिंग सेल्स विच आर मींट फॉर अँकरेज, ऑफेन्स अँड डिफेन्स. म्हणजे हे टेंटॅकल्स स्वतःच्या संरक्षणासाठी, त्या प्राण्याला स्वतःचं संरक्षण करायचं असेल, प्रतिकार करायचं असेल तर त्या ऑफेन्स आणि डिफेन्स मेकॅनिझमसाठी त्याला स्टिंगिंग सेल्स सुद्धा असतात. हे स्टिंगिंग सेल्स त्याचं संरक्षण करतात. निडारियन्स रिप्रोड्यूस बोथ असेक्शुअली अँड सेक्शुअली. हे जे निडारियन्स आहेत हे दोन्ही पद्धतीनं प्रजनन करतात म्हणजे अलैंगिक पद्धतीनं सुद्धा आणि लैंगिक पद्धतीनं सुद्धा हे प्रजनन करतात. म्हणजे लैंगिक आणि अलैंगिक या दोन्ही पद्धतीनं यांच्यामध्ये प्रजनन दिसून येतं. दे एक्झिबिट असेक्शुअल रिप्रोडक्शन टेक प्लेस बाय बडिंग अँड रिजनरेशन. म्हणजे यांच्यामध्ये अलैंगिक पद्धतीनं प्रजनन जे आहे ते बडिंगद्वारे होतं. म्हणजे याच्यामध्ये बड तयार होतो आणि तो बड पॅरेंटपासून म्हणजेच ह्याच्यामध्ये एक्झाम्पल आपण बघितलं तर हायड्रामध्ये बघितला तर हायड्रामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शननं बड तयार होतो. पुन्हा तो बड पूर्ण टेंटॅकल्ससहित काय होतो पॅरेंट हायड्रापासून डिटॅच होतो आणि पुन्हा सबस्ट्रॅटमवर जाऊन चिकटतो आणि तिथली आपली बॉडी आहे तशी पूर्वत तयार करून घेतो. म्हणजेच इथं असेक्शुअल रिप्रोडक्शन हे बडिंग मार्फत पण होतं आणि रिजनरेशन म्हणजे पुनर्निर्मितीद्वारे सुद्धा होतं. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे लैंगिक प्रजनन हे मात्र गॅमेट फॉर्मेशन म्हणजे त्याच्यामध्ये युग्मक तयार होतात. ते एक्झिबिट अल्टरनेशन ऑफ पॉलिपॉइड जनरेशन विथ मेड्युसॉइड जनरेशन. यांच्यामध्ये पॉलिपॉइड जनरेशन म्हणजे मेडुसा टाईपनं सुद्धा जनरेशन म्हणजे पुनर्निर्मिती यांच्यामध्ये निर्मिती होत असते. दिस फिनॉमिनॉन इज कॉल्ड मेटाजेनेसिस. या फिनॉमिनॉनला येथे मेटाजेनेसिस असं म्हणतात. दॅट इज पॉलिप्स प्रोड्यूस मेड्युसी. पॉलिप्स जे असतात त्याच्यामध्ये ते पॉलिप्स प्रोड्यूस मेड्युसी असेक्शुअली अँड मेड्युसी प्रोड्यूस पॉलिप सेक्शुअली. म्हणजेच याच्यामध्ये मेटाजेनेसिस या प्रोसेसमध्ये जे पॉलिप्स जे आहेत त्या पॉलिपच्या फॉर्ममध्ये असलेले ते पॉलिप्स कसे तयार होतात. पॉलिप्स मेड्युसीला तयार करतात ते अलैंगिक पद्धतीनं पण अँड मेड्युसी प्रोड्यूस पॉलिप्स आणि मेड्युसी जे आहेत ते पॉलिप्सला लैंगिक पद्धतीनं तयार करतात म्हणजेच निर्माण करतात. याचं एक्झाम्पल आहे ओबेलिया आणि ऑरेलिया आणि हायड्रा ही त्याची उदाहरणं आहेत.